9 राज्यांमधील 12 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत सगळे उमेदवार बिनविरोध। महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील राज्यसभेवर। नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला उपस्थित राहणार। हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीनेच एक प्रकारे संदेश दिला की आपला आणि महायुतीचा संबंध संपला। समरजित घाटगेंची प्रतिक्रिया, त्यामुळे महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचीही प्रतिक्रिया। पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक। सकाळी 10 वाजता बैठक होईल। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका सरकारने घ्यावी, नाहीतर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरू, शरद पवारांचा सरकारला इशारा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सभा सुरू। राज्यातील जनतेला बदल हवा, शरद पवारांचं वक्तव्य। राज्यात स्थिती बदलायची आहे, पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांना आता केंद्राची Z+ सुरक्षा। सीआरपीएफचे 10 जवान पवारांसोबत असतील। राज्यामध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्णय। शरद पवारांना देण्यात आलेल्या Z+ दर्जाच्या सुरक्षेवरून नितेश राणेंची उपहासात्मक टीका। शरद पवारांना कोण मारणार हेच कळत नाही, देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरीही संरक्षण मिळतं, राणेंचा सवाल। राज ठाकरे आज नक्षलग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, तर संध्याकाळी चंद्रपूरकडे रवाना होणार। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा। नाशिकच्या ग्रामीण भागात आज आदित्य ठाकरेंचा दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची हिंगोलीत बैठक। कळमनुरी आणि हिंगोली या ठाकरे गटाच्या हक्काच्या जागा, भास्कर जाधव यांचं मत। 23 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिरून शेतकरी आत्महत्या कशा करतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा रविकांत तुपकर यांचा इशारा। तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून नोटीस जारी। बदलापूर प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल। सुमोटो अंतर्गत याचिका दाखल। खंडपीठासमोर आज तातडीची सुनावणी। एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी। बदलापुरातील प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा कुटुंबियांचा दावा, तर घटनेनंतर आमच्या घराची तोडफोड आणि आम्हाला मारहाण केल्याचाही कुटुंबियांचा आरोप। सगळ्या शाळांमध्ये गुड टच बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारचा निर्णय। शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून उपक्रमाचा आदेश काढला जाईल। बदलापूरमधल्या घटनेनंतर राज्यभरातील शाळांच्या सुरक्षेबाबत शासन निर्णय जारी। शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत। नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार। बदलापूर येथील शाळेत घडलेला प्रकार चुकीचा, शाळेवर प्रशासकाची नेमणूक। आजपासून शाळेचा ताबा प्रशासक घेतील, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलींचा एसआयटी प्रमुख आरती सिंग यांनी जबाब नोंदवला। एसआयटी मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचाही जबाब नोंदवणार। आंदोलनात गोंधळ घालणारे लोक कोण होते याची चौकशी करणार असल्याची मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। घटनेच्या मागे अनेकांनी आपली पोळी भाजून घेतल्याचाही आरोप। बदलापूरमध्ये 24 तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत। रेल्वे स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठेत पोलिसांचा बंदोबस्त। कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सीबीआय स्टेटस अहवाल सोपवणार, तर कोलकाता पोलीसही उत्तर दाखल करणार। कोलकाता रेप हत्या प्रकरणी 2 एसीपींसह 3 पोलीस निलंबित। हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी कारवाई। रुग्णालयाची सुरक्षा सीआयएसएफकडे। माजी प्राचार्याविरोधात ईडी चौकशीची मागणी। मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी संघटना आज पांढरे कपडे घालत प्रशासनाविरोधात आंदोलन करणार। रेल्वे प्रशासन एक्सप्रेसला प्राधान्य देत असल्यानं लोकलला उशीर होऊन दररोज लेटमार्क लागत असल्यानं प्रवाशांकडून निषेध। मनोज जरांगेंचं जालन्यातल्या पैठण फाटा चौकातील जनसंपर्क कार्यालय लवकरच तयार होणार। याच कार्यालयातून जरांगे राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडणार।
बंजारा समाजानं आता जरांगे पॅटर्न स्वीकारावा. बंजारा समाजानं एकत्र येत कोणाला निवडून आणू शकतो आणि पाडू शकतो हे दाखवून द्यावं. बंजारा समाजाचे मुख्य धर्मगुरू कबीरदास महाराजांचं मोठं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.